Zee 24 तास एक पाऊल पुढे. राम मंदिर रामजन्मभूमीच्या स्थानावर झालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका 1990 सालापर्यंत पालमपूर अधिवेशनाच्या पासूनची तीच भूमिका आहे. या भूमिकेत भारतीय जनता पार्टीने कुठल्याही क्षणाला कुठल्याही वेळेला आम्ही बदल केलेला नाहीये. ती भूमिका भारतीय जनता पार्टीची होती आहे आणि राहील. जेव्हा एनडीएचं सरकार येतं तेव्हा राम जन्मभूमी, कॉमन सिव्हिल कोड आणि 370 धारा 370 या तिन्ही गोष्टीला साईडला ठेवूनच एनडीएचं सरकार एकत्र आलं. असं ना असं आहे 96 आणि सत्तेत यायच्या अगोदर तुम्ही आपल्या गोष्टी बाजूला ठेवता. सत्तेत यायच्या अगोदर त्या तुमच्या प्रतिबद्धता असतात. वानखेडे साहेब मला कळलं नाही. असं आहे ना 96 आणि 98ला आम्हाला बहुमत नव्हतं ना, साधं बहुमत नव्हतं. 96ला आमचं सरकार 13 दिवस चाललं. नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं भातखळकर सर की तुम्ही सत्तेत सहभागी असताना हा मुद्दा सोडवण्याचा प्रश्न येत नाही. ज्यावेळी तुमच्याकडे क्लिअर कट मेजॉरिटी असेल, 2/3 मेजॉरिटी असेल, त्याच वेळी राम मंदिराचा हा जो मुद्दा आहे त्याच्याविषयीच तुमचं भाष्य गृहीत धरायचं. असं आहे की भाष्य आमचं गृहीत कायमच आहे. मुद्दा एवढाच आहे की ते सोडवण्याची ताकद घटनेच्या मार्गातून आम्हाला मिळाली पाहिजे ना. जर का एनडीएचे घटक पक्ष जे आहेत हे एनडीएचे घटक पक्ष जर का राम मंदिराच्या मुद्द्याच्या संदर्भात पण म्हणजे राम मंदिराचा मुद्दा सोडवण्या एवढी ताकद नसेल किंवा सोडवणं शक्य नसेल तर सत्तेत सहभागी होऊ नये वगैरे असा विचार तुम्हाला करण्याची गरज नाही. असं आहे ना की त्यांनी एनडीएचा उल्लेख केला. आम्ही 99 साली जे एनडीएचं सरकार आमचं आलं त्यावेळेला आम्ही एनडीएचा जाहीरनामा केला होता. एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला होता. त्यात हा मुद्दा वगळण्यात आला होता. उघडच आहे ना. कॉमन मिनिमम कसा येईल कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये? कारण हा कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये असेच मुद्दे येतील की एनडीएच्या घटक पक्षांना जे मान्य आहेत ते अगदी म्हणजे ही प्रॅक्टिकॅलिटी समजून घ्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. अगदी आपल्याला काय अगदी फसवणुकीचा काही मुद्दा नाहीये. अगदी अशोकजी मी येतो तुमच्याकडे. त्यापूर्वी आपण ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशींकडे जाऊया. लक्ष्मणराव आम्हाला हे सांगा की इथे दोन मुद्दे उपस्थित झालेले आहेत. एकतर राम मंदिराचा मुद्दा भाजपने ज्या प्रकारे अयोध्येनंतर निवडणुकांसाठी वापरला त्याच्यापूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा होता, त्या अयोध्येच्या मुद्द्याची भर पडलेली होती. दुसरीकडे अशोक वानखेडे जसं म्हणतात की या मुद्द्यावर निवडणुका लढवायच्या मात्र एनडीए म्हणून कॉम्प्रोमाइज करताना हा मुद्दा बाजूला ठेवावा लागतो आणि ती अपरिहार्य गोष्ट भाजपसाठी अशा परिस्थितीत सध्या मतदार नेमका काय विचार करतील यावेळी राम मंदिराचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीत भाजपला किती उपयुक्त ठरू शकेल किंवा किती मारक ठरू शकेल? मी दोघांचंही म्हणणं काळजीपूर्वक ऐकत होतो. भातखळकरांना माझी विनंती आहे की वानखेडे साहेब अयोध्येमध्ये राम मंदिर होण्यासाठी इतके उत्सुक आहेत हे ते का लक्षात घेत नाहीत. वानखेडे साहेबांची ती उत्सुकता आहे आणि त्या उत्सुकतेपोटी ते काही प्रश्न उपस्थित करतायत. त्या प्रश्नांकडे आपण सहानुभूतीने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा असा आहे की अयोध्येत राम मंदिर, लोकसभेची निवडणूक, भारतीय जनता पार्टीने उपस्थित केलेला मुद्दा हे वेगवेगळे मुद्दे आहेत. हे वेगवेगळे मुद्दे एकाच वेळेला चर्चेत आले असतील तर तो केवळ योगायोग आहे. त्याचा परस्परांशी काही संबंध जोडणं मला असं वाटतं हे तर्कसंगत असत नाही. लोकसभेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. त्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर ती लढवायची याच्या संबंधी भारतीय जनता पार्टीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राम मंदिराचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एक निर्णय दिला. काही त्यांनी पर्याय सुचवले. ते पर्याय राम मंदिराचा मुद्दा सोडवण्यासाठी एक स्टार्टिंग पॉइंट म्हणून असू शकतात, परंतु तसा विचार कोणी केला नाही आणि त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये तो विषय अद्याप अनिर्णित आहे. तो विषय दाखल करून घेताना सर्वोच्च न्यायालयाने फक्त एक अभिप्राय व्यक्त केला की हा विचित्र निर्णय आहे. आता विचित्र निर्णयाचं सचित्र निर्णयामध्ये कसं रूपांतर करायचं हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे. बिलकुल. आता या दरम्यानच्या काळामध्ये राम मंदिर व्हावं अशी मागणी कुणीच करू नये अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर मला असं वाटते ती चूक आहे.
अगदी प्रत्येकाला आपापल्या मुद्द्यावर ठाम राहण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार लोकशाहीमध्ये मान्य केला गेला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटते. अगदी प्रत्येकाने आपापला मुद्दा ठामपणे मांडावा, तसा घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे असा तुम्ही मुद्दा मांडताय. सध्या जो राम मंदिराचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. अयोध्येनंतर जन्माला आलेली जी पिढी आहे त्या पिढीला ती पिढी मोठ्या प्रमाणात पुढच्या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून समोर येणार आहे. अशा या पिढीला अयोध्येत राम मंदिर झालं काय किंवा न झालं काय त्याचा नेमका काय कितपत फरक पडणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे की नरेंद्र मोदी आणि पंडित नेहरू यांची तुलना करणं योग्य आहे का, याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.